लग्न जुळणारच नाहीत हे सांगत असताना मग ही लग्न का जुळणार नाहीत? तर मग स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार स्वीकारलेला असताना आमची मुलं मुली आता रात्रभर फोनवर, मोबाईलवर मित्रासोबत, मैत्रिणीसोबत चॅटिंग करत आहेत. चॅटिंग करता करता डेटिंग करत आहेत. म्हणजे जी काही आमची सामाजिक सभ्यता होती 10-15 वर्षापूर्वी, जर आम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असू आणि एखादी स्त्री जर एकटी शेतामध्ये जात असेल, वयस्कर 40-45 वर्षाची स्त्री जर ती शेताकडे जात असेल, तिच्या डोक्यावर टोपलं असेल, तर तिकडून समोरून जर एखादा माणूस रस्त्याने येत असेल तर त्यांची ओळखीतले जरी असले तरी एकमेकांना बोलायची हिंमत होत नसेल, किंवा ती पूर्ण डोक्यावर पदर घेऊन तो माणूस क्रॉस होईपर्यंत त्याच्याकडे पाठमोरी दुसरीकडे तोंड करून ती उभी राहायची, तो गेल्याच्या नंतर ती समोर चालायची. ही आमच्यामध्ये सभ्यता होती. चार चौघामध्ये नवरा बायको ज्यांच्या लग्नाला 10-15 वर्ष झाली असे जरी बसले एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी नवरा बायको हे एकमेकांना बोलायचं सुद्धा धाडस करत नव्हते. मात्र आता हे सगळंच विचित्र झालेलं आहे आणि हे सगळं शिक्षणाच्या नावाखाली, पाश्चात्य संस्कृतीच्या नावाखाली हे सगळे अनाचार दुराचार आपण स्वीकारलेले आहेत. आणि मग आमची मुलं मुली मग आता लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागलेली आहेत. म्हणजे 4-2 वर्ष राहायचं, आजा मजा करायची, किंवा चॅटिंग करता करता डेटिंग करायची, तिकडे हॉटेलमध्ये, लॉजवर, इकडे तिकडे चित्रविचित्र गोष्टी आता ह्या कानावर येऊ लागलेल्या आहेत. दुसरीकडे जे काही आहेत तर अपेक्षांचं ओझं आहे, किंवा जेमतेम 25 ते 30च्या दरम्यान मुलाचं किंवा मुलीचं लग्न ऐनकन प्रकारे मग तो सेटल झालेला असो अगर नसो ते झालंच पाहिजे. मात्र मग मुलगी नोकरीच्या निमित्ताने, मुलगा नोकरीच्या निमित्ताने, आणि मग थोडंसं का अजून सेटल होऊ द्या असं करत करत 30-32-35 पर्यंत जातात. आमच्याकडे येणारे बायोडाटे काही काही 40-40 वर्षांच्या मुलींचे पण आहेत. मग आम्हाला प्रश्न हा निर्माण होतो की बाबा ही 28व्या वर्षी नोकरीला लागली आणि 12 वर्ष मग ह्या मावशीनं काय केलं? तिची मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे मासिक पाळी सुद्धा येवाना बंद झालेली असेल आणि मग तिला मुलं बाळ होणार नाही, होणार झाले तर तिला आता शुगर, डायबिटीज, वेगवेगळे आजार बीपीचे सुरू होणार 40 नंतर, जवळपास हे आता कॉमन झालेलं आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये मग त्या आजाराचं दुखणं करायचं, लग्नाचा आनंद घ्यायचा, संसाराचा आनंद घ्यायचा, मुलं बाळ होणार की नाही, त्या मुलाबाळांचा आनंद कधी घ्यायचा, या प्रश्नावर आपण कधी विचारच करायला तयार नाही. दुसरीकडे कुठेतरी मुलींच्या पालकांच्या मनामध्ये भीती आहे की आपण आपल्या मुलीसाठी एक चांगलं सुरक्षित स्थळ शोधलं पाहिजे, आणि ते शोध घेता घेता मग वयाची वर्ष वाढत जातात. मग सुरक्षिततेच्यासाठी किंवा आता मुलांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढत आहे, त्यांना भीती वाटते की बाबा आपला जावई जर 2 वर्षांनी 4 वर्षानं ऑनलाईन जुगाराच्या नादी लागला किंवा दारू प्यायला शिकला तर भविष्य काय असणार आहे. आणि ह्या गोष्टी घडत आहेत समाजामध्ये. गावोगाव आमचे सप्ते लागत आहेत, मात्र आमच्यामध्ये जो काही नैतिक, धार्मिक, सांस्कृतिक, कौटुंबिक मूल्यांचा जो काही ऱ्हास होतो आहे, तर याला कुठली आता या गोष्टीनं त्याचा काही फरक पडणार नाही. कीर्तनही होतात, एकीकडे मंदिरासाठी पैसाही खर्च केला जातो, मात्र त्याच गावातील जिल्हा परिषदच्या शाळांकडे आमच्या समाजाचं लक्ष नसतं, कारण ते सुद्धा एक शिक्षणाचं मंदिर आहे. मात्र त्याच्याकडे जाण्यासाठी आपल्याला वेळ नसतो. गेलोच तर खिचडी व्यवस्थित शिजली नाही, किंवा मास्तर काल तुम्ही शाळेवर नव्हते, काल लवकरच गेले, हे जाब विचारण्यासाठी आपण त्या शाळेत जातो. मात्र मुलांच्या प्रगतीचा आढावा आपण कधीच घेत नाही. त्या वस्तुस्थिती आहेत, त्या कुठेतरी आपण स्वीकारल्या पाहिजे. आणि मग अशा स्थितीमध्ये समाज सुद्धा या गोष्टीसाठी, सरकार तर नाहीच नाही, पण समाज सुद्धा या गोष्टीवर कुठे विचार करायला तयार नाही. की माझ्या गावामध्ये जर 7 दिवस कीर्तनाचा सप्ताह चालत असेल तर तो ऍज इट इज ठेवा, तो लोकवर्गणीतून असतो. आणि एक दिवस त्याच्याऐवजी मधल्या कार्यक्रमात 1 दिवसाचं कीर्तनाचं बंद ठेवा निरूपण, आणि त्या दिवशी एक वधूवर परिचय मेळावा घ्या. गावामध्ये जर काही अशा विधवा मुली असतील, मुलं असतील, परित्यक्त्या असतील, नवऱ्याने टाकून दिलेल्या असतील, समाजामध्ये काही वाद असतील, कौटुंबिक न्यायालयामध्ये प्रकरण असतील, तर सामूहिकांना मिटवण्याचा प्रयत्न करा, नाही ते एक गाव 2 तुकडे करण्याचा प्रयत्न करा. त्या एका नवऱ्यासोबत पटत नसेल तर तिला दुसरा नवरा करून द्या. ह्या गोष्टीसाठी समाज पुढाकार घेऊ शकतो, मात्र समाजानं हे करायचं कधी? आणि सोपी गोष्ट आहे की प्रत्येक गावामध्ये मंदिरं आहेत. शनिवारी, गुरुवारी किंवा एकादशीला, सोमवारला सगळे लोक श्रद्धेनं, आस्थेनं त्या मंदिरामध्ये आरतीसाठी किंवा इतर कार्यक्रमासाठी जमा होतात. आणि हे सगळे धार्मिक कार्यक्रम संपल्यानंतर जर गावातल्या काही पुढारी लोकांनी जर चर्चा केली की आपल्याला काय करता येईल, तर याच्यातून एक चांगली निष्पत्ती होईल असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचा धन्यवाद. जय हिंद.